नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी वाट बघत आहेत ते जुलैच्या हप्त्याची. कारण की जुलै महिना हा संपलेला आहे आणि ऑगस्ट महिन्याची आजची आहे 10 तारीख. म्हणजे संपूर्ण 40 दिवस संपलेले आहेत. जुलै हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. आता लाडक्या बहिणींना जुलै हप्ता कधी मिळणार, GR कधी येणार आणि वितरणाला सुरुवात कधी होणार, सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै हप्ता बँकेत जमा कधी होणार आणि लाडक्या बहिणींना आता हप्ता वाढवून देणार असं मागेच चर्चा झालेली. तर आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता वाढवून मिळेल का? म्हणजे 1500च्या ऐवजी 2100 रुपये जुलैचा हप्ता मिळणार का? आणि आता राखी पौर्णिमा आल्यामुळे याच महिन्यात राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते सोबतच म्हणजे 2100 असे 4200 रुपये मिळणार का? असे सर्व अनेक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड करते की सर्व माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, EKYC राहिलेल्या अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आपण आपल्या चॅनलवर 2 मुद्दे लावून धरलेले आहेत. पहिला आहे की EKYC प्रक्रिया लवकर सुरू करावी महाराष्ट्र सरकारने, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की लाडक्या बहिणींसाठी सोप्या पद्धतीने EKYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने आणावी. असे हे 2 मुद्दे आपण आपल्या चॅनलवर लावून धरलेले आहे. तुम्ही नसेल पाहिले तर व्हिडिओ लवकरात लवकर जाऊन बघा. आता लाडक्या बहिणी बघा, ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. आजची आहे 10 तारीख. आता आज आहे सोमवार, तर 11, 12, 13, 14 असे या संपूर्ण हप्त्यामध्ये जे 11, 12, 13 आणि 14 हे जे 4 दिवस आहे ना, या 4 दिवसात GR निघेल का जुलै महिन्याच्या हप्त्याचा? कारण की या 4च दिवसामध्ये GR हा निघालाच पाहिजे. कारण की आता सण आलेला आहे आणि तोही लाडक्या बहिणींचा सण आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या सणासाठी तुम्हाला जसे की माहीतच असेल की जेव्हा योजना सुरू झाली होती त्यावेळेला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला राखी पौर्णिमा आणि भाऊबीजचं औचित्य साधून लाडक्या बहिणींना हप्ते तुमच्या बँकेत जमा केले होते. त्याप्रमाणेच आत्ताही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये राखी पौर्णिमा आल्यामुळे आता राखी पौर्णिमेचं औचित्य साधून या 4 दिवसात 100% GR निघणार आहे आणि लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा मिळणार आहे. आता जुलैचा हप्ता तर मिळणारच आहे, हे तर 100% खरं आहे. परंतु जुलैचा हप्ता हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? आणि 2100 आणि 2100 ऑगस्टचा म्हणजे या महिन्याचा पण हप्ता तुम्हाला राखी पौर्णिमेनिमित्त सोबतच मिळणार का? तेही आपण आता बघूया. तर लाडक्या बहिणी बघा, कारण की जुलैचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल, राखी पौर्णिमेच्या आधीच मिळेल, हे तर 100% खरं आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट हे सोबत हप्ते मिळतील का? दोन्ही हप्ते? तर लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते सोबत मिळू शकतात. कारण की लाडक्या बहिणींना याआधी पण मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते सोबत मिळालेले आहे. त्यामुळे पुन्हा असे होऊ शकते, पुन्हा लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते सोबत मिळू शकतात. कारण की बघा, आता सण पण आलेला आहे आणि तोही लाडकीचा सण आहे, राखी पौर्णिमा. त्यामुळे लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमा आली की माहेरी जायचं असतं. माहेरी जायचं म्हटलं की लाडक्या बहिणींना जायला यायला भाडं लागतं आणि जायला यायला भाडं लागतं. मुलाबाळांना घेऊन माहेरी जावं लागतं. राखी पौर्णिमेसाठी भावाला राखी बांधण्यासाठी जावं लागतं. त्यामुळे हा 100% हा सण आहे लाडक्या बहिणींचा. त्यामुळे लाडक्या बहिणींना 100% जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते सोबत मिळू शकतात.
परंतु हप्ता सोबत तर मिळणारच आहे, परंतु हप्ता हा वाढवून मिळणार का? कारण की मागच्या वेळेसच म्हणजे जूनमध्येच हे आपले जे पंतप्रधान आहे, पंतप्रधानांची जी शिफारस समिती आहे, त्यांनी पंतप्रधानांकडे शिफारस केली होती की आता लाडकीला हप्ता वाढवून मिळणार. कारण की लाडकी बहीण जेव्हा तिला हप्ता मिळतो संपूर्ण महाराष्ट्रातील, तेव्हा या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणी चांगल्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा उलाढाली होतात आणि त्यामध्ये सरकारचा इनडायरेक्टली बेनिफिट होतो. अशा पद्धतीने या पद्धतीने विचार करून सरकारने हे ठरविलेले आहे की आता लाडकीला हप्ता हा वाढवून मिळणार आहे. त्यामुळे आता राखी पौर्णिमेच्या औचित्य साधून लाडकीला 100% हप्ता हा वाढवून मिळू शकतो. परंतु आता इन बिटवीन पटकन जर तसे काही अपडेट आले की लाडकीला हप्ता वाढवून मिळणार, तसे लगेचच आपल्या चॅनलवर ताबडतोब व्हिडिओ येणार. परंतु लाडक्या बहिणी याची 100% शाश्वती आहे बरं का, की आता राखी पौर्णिमेचं औचित्य साधून लाडकीला हप्ता हा वाढवून मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सोबत म्हणजे 2100 अधिक 2100 4200 रुपये, म्हणजे 2100 रुपये जुलैचे आणि ऑगस्ट महिन्याचे 2100 रुपये असे 4200 रुपये लाडकीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार का? तर आता हे तर येणारा काळच ठरवेल. कारण की तसे काही अपडेट सरकारकडून अधिकृत अपडेट आले की आपण ताबडतोब आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी व्हिडिओ येणार. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी निश्चिंत राहा आणि आपल्या चॅनलशी जुळून राहा. आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही नियमित बघा, सर्व व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक अपडेट कळेल आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार. कारण की आता जसे की तुम्हाला काही कुठलेही प्रश्न जरी असेल ना, KYCच्या बाबतीत असू दे किंवा हप्त्यांचा म्हणजे जो हप्ता वाढवून मिळणार आहे तो, असे सर्व संपूर्ण डिटेल्स अपडेट माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहे. लाडक्या बहिणी सर्व तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तरीही तुम्हाला जर काही शंका असेल, प्रश्न असेल, समस्या असेल तर मला कमेंट करून ठेवा. तुमच्या सर्व कमेंट्सला मी रात्रीचे 2 जरी वाजले आणि 3 जरी वाजले तरी तुमच्या सर्व कमेंट्सला मी उत्तरं देत असते. आणि तसे तुम्हाला उत्तर जर माझे मोठे असले तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला उत्तर देते. त्यामुळे लाडक्या बहिणी काही चिंता न करता मला तुम्ही सर्वांनी कमेंट करून ठेवा. शंका समाधान तुमचं होईल, 100% होईल. आता लाडक्या बहिणी बघा, आता GR तर लवकरच निघालाच पाहिजे. आपण सरकारला विनंती करूया की लवकरात लवकर लाडकीसाठी तुम्ही GR काढा आणि जुलै आणि ऑगस्ट असे 2ही हप्ते कृपया करून एकत्रित द्या. आणि या आता राखी पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही लवकरात लवकर आम्हाला म्हणजे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून द्या आणि 2ही हप्ते एकत्रित द्या. अशी आपण सर्व लाडक्या बहिणींनी मिळून महाराष्ट्र सरकारला प्रेमपूर्वक विनंती करूया की जेणेकरून सरकार तुम्हाला लवकरात लवकर 4200 रुपये तुमच्या बँकेत लवकरच जमा करेल.